मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. क्लायंट महाजनांच्या घरी आलेले असतात आणि मीटिंगला सुरुवातही झालेली असते. मात्र आकाश खाली मान घालून एकदम शांतपणे बसलेला असतो आणि त्याच्याकडे बघून ते क्लायंट रागिनीला म्हणतात की याच्याकडे बघून वाटत नाही याला साधं बिझनेसचं स्पेलिंगसुद्धा येत असेल आणि तुम्ही खरंच याला प्रेझेंटेशन द्यायला सांगणार आहात का? त्यावर रागिनी नाटक करत म्हणते की हो सर, कारण हा आकाश महाजन गारमेंट्सचा मालक आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की प्लीज त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही ऐका. आणि त्यामुळे ते क्लायंटसुद्धा त्यासाठी होकार देतात. आणि मग त्यानंतर भूमी आकाशला त्यांना प्रेझेंटेशन द्यायला सांगते. मात्र आकाश तिला म्हणतो की सायकल राणी, मला काहीच आठवत नाही आहे, मला खूप भीती वाटते आहे, मला काहीच बोलता येणार नाही, त्यामुळे मला प्लीज इथून जाऊ दे. मात्र भूमी त्याला समजावते आणि शांत करते. तर ते क्लायंट पुन्हा रागिनीला विचारतात की हे सगळं काय चाललंय, आमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रागिनी भूमीकडे बघते तर भूमी त्या क्लायंटला म्हणते की सर, मला थोडा वेळ तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर ते सर म्हणतात ठीक आहे, मी तुम्हाला 5 मिनिटं देतो. आणि त्यावर भूमी त्यांना सांगते की हा आकाश महाजन गारमेंट्सचा मालक. काही वर्षांपूर्वी सगळा बिझनेस हाच सांभाळत होता. मात्र त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याची अशी अवस्था झाली. पण जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर काही वर्षांपूर्वी आकाश महाजन हा महाराष्ट्रातील बेस्ट बिझनेसमॅन होता. आणि हे मी म्हणत नाही आहे, तर लोक म्हणतायत. हवं तर तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. भूमीचं हे बोलणं ऐकून अभिजित आणि रागिनी रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर भूमी आकाशला बाहेर घेऊन जाते आणि युनिफॉर्मसाठी ज्या कापडाचं ते प्रेझेंटेशन देणार असतात ते कापड ती आकाशला दाखवते आणि त्याला विचारते की तुला हे कापड आवडलं का? त्यावर आकाश ते कापड बघत म्हणतो हो सायकल राणी, मला हे कापड आवडलं. तर भूमी त्याला विचारते आपल्या शाळेमध्ये तुला या कापडाचा युनिफॉर्म घालायला आवडेल का? त्यावर आकाश आनंदाने हो म्हणतो. तर भूमी त्याला सांगते मग तू प्रेझेंटेशन वगैरे सगळं विसरून जा आणि हे कापड तुला किती आवडलं, हे कापड किती छान आहे, हेच तू त्या काकांना सांग. त्यावर आकाश म्हणतो पण सायकल राणी, मला हे नाही जमणार. मात्र भूमी त्याला समजावते की आकाश, तुला सगळं काही जमेल, तू फक्त तुझ्या मनात जे काही आहे ते त्यांना सांग. आणि त्यासाठी मग आकाशही तयार होतो आणि मग ते दोघेजण पुन्हा आतमध्ये येतात. आणि मग त्यानंतर आकाश प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. तो त्या क्लायंटला काका म्हणून हाक मारत असतो आणि त्या कापडाबद्दल सांगत असतो. आणि ते बघून रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा मात्र गालातल्या गालात हसत असतात. आणि ते क्लायंटही वैतागूनच आकाशकडे बघत असतात. आणि मग आकाश उभा राहतो. तो त्या क्लायंटला सांगतो की हे कापड खूप छान आहे, मला तर खूप आवडलं आणि याचा युनिफॉर्म घालायला मलासुद्धा आवडेल. पुढे तो म्हणतो की हे कापड खूप मऊ आहे, या कापडाप्रमाणेच माझी आजीसुद्धा मऊ गोधडी शिवते आणि ती गोधडी अंगावर घेतली तरीही गरम होत नाही. त्यामुळे जर आपण या कापडाचा युनिफॉर्म शिवला तर मुलांना अजिबात गरम होणार नाही, खेळताना मस्ती करताना त्यांना घाम येणार नाही. आणि त्यानंतर तो त्या कापडावर थोडं पाणीसुद्धा टाकतो आणि त्यांना सांगतो की हे बघा, या कापडावर मी पाणी ओतलं, मात्र ते राहिलं नाही, पळून गेलं. त्यामुळे मुलं पावसात भिजणार नाहीत. नंतर तो हे सुद्धा सांगतो की या कापडावर जास्त धूळ बसत नाही, त्यामुळे आईला युनिफॉर्म धुताना जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. आणि आकाशचं हे सगळं बोलणं ऐकून भूमी, आजी, मनू यांना खूप आनंद होतो. रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा मात्र रागातच आकाश आणि भूमीकडे बघत असतात. त्यानंतर आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी, तू प्लीज या कापडाचं एक टोक पकड. त्यामुळे भूमी त्या कापडाचं एक टोक पकडते तर दुसरं टोक आकाशने पकडलेलं असतं. आणि त्यानंतर ते दोघेही जोरजोरात ते कापड खेचायला सुरुवात करतात. मात्र तरीही ते कापड फाटत नाही. त्यामुळे आकाश त्या क्लायंटला सांगतो की बघितलं ना काका तुम्ही, हे कापड पटकन फाटत नाही, त्यामुळे खेळताना मस्ती करताना मुलांचा युनिफॉर्म फाटणार नाही. आणि शेवटी तो हे सुद्धा सांगतो की विद्येची देवी शारदा देवी आहे आणि शारदा देवीचं वाहन मोर. मोराचा पिसारा ज्या कलरचा असतो त्याच कलरचं हे कापड आहे, मोरपंखी. आणि आकाशचं हे सगळं प्रेझेंटेशन ऐकून रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहतात. तर इतर सर्वजण खूप खुश होतात. मात्र ते क्लायंट रागातच उभे राहतात आणि आकाशच्या हातून ते कापड खेचून घेतात. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ते क्लायंट म्हणतात की याला कापडाचं टेक्स्चर, थिकनेस, क्वालिटी याबद्दल काहीच माहिती नाही.
त्यामुळे कापड इंडस्ट्रीमध्ये याचा निभाव लागणार नाही. मात्र एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे याच्या मनात जे काही आहे ते तो व्यवस्थितपणे एक्सप्रेस करू शकतो आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. तर ते क्लायंट सगळ्यांना सांगतात की या इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठे मोठे मॅनेजर आहेत जे टेक्निकली कापडाबद्दल प्रेझेंटेशन देतात, मात्र इतक्या आपुलकीने बोलणारा हा पहिलाच आहे. आणि ते ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. तर ते क्लायंट डील फायनल करतात आणि त्यामुळे अभिजित, रागिनी आणि पौर्णिमा यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इतर सर्वजण आकाशसाठी टाळ्या वाजवत असतात. आजी त्याची दृष्ट काढते. सर्वजण खूप खुश होतात. त्यानंतर ते क्लायंट आकाशला विचारतात की या कापडाचा कलर आणि शारदा देवीचं वाहन मोर यांचा कलर एकच आहे, हे तुझ्या लक्षात कसं काय आलं? आणि त्यावर आकाश त्याचे डोळे बंद करतो आणि त्याला समोर दिसतं की तो लहान असताना त्याच्या युनिफॉर्मचा कलरही अगदी असाच होता आणि तो एका शारदा देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होता. आणि त्यानंतर तो त्या क्लायंटला सांगतो की शारदा विद्या मंदिरच्या गेटवर शारदा देवीची एक मूर्ती होती आणि त्या मूर्तीजवळ असणाऱ्या मोराचा कलरही अगदी असाच होता. त्यावर ते क्लायंट सगळ्यांना सांगतात की आमच्या शाळेच्या प्रत्येक गेटजवळ शारदा देवीची मूर्ती आहे. तुम्ही सुद्धा त्याच शाळेत होता का? त्यावर आकाश म्हणतो, हो, मी सुद्धा शारदा विद्या मंदिरच्या शाळेमध्ये होतो आणि त्यावेळी आमच्या युनिफॉर्मचा कलरही अगदी असाच होता. आणि ज्यावेळी मधली सुट्टी व्हायची त्यावेळी सगळी मुलं ग्राउंडवर खेळत असायची आणि त्या सगळ्यांचा कलर मोरपंखी दिसायचा. आणि हे सगळं ऐकून आजीला खूप आनंद होतो, कारण आकाशला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात आणि नकळत तिचे डोळे भरून येतात. ती आकाशला विचारते की बाळा, तुला अजून काय काय आठवतंय? मात्र आकाश म्हणतो की आजी, मला दुसरं काहीच आठवत नाहीये. ते क्लायंट आकाशला म्हणतात, पण आमच्या शाळेच्या युनिफॉर्मचा कलर तर नेव्ही ब्ल्यू आहे. मात्र त्यांच्यासोबत असणारे त्यांना सांगतात की सर, काही वर्षांपूर्वी आपल्या शाळेचा युनिफॉर्म याच कलरचा होता, मात्र त्यानंतर मॅनेजमेंट बदलली आणि मग युनिफॉर्मही चेंज झाला. त्यावर आकाश म्हणतो, मग काका तुम्ही हेच कापड फायनल करा, कारण माझी आजी म्हणते जुनं ते सोनं. आणि ते ऐकून त्या क्लायंटला खूप आनंद होतो. ते आकाशसोबत हात मिळवतात आणि 25 कोटींचं डील फायनल करतात. त्यामुळे घरातील सर्वांना खूप आनंद होतो. भूमी आणि आकाश खूप खुश असतात. रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा मात्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. रागिनी मनाशी म्हणत असते की आज पुन्हा एकदा माझ्या मनाविरुद्ध झालं, पण आता हे शेवटचं. आता या आकाशच्या सरळ सोप्या लाईफमध्ये मला क्रॅक आणावेच लागतील. आणि मग त्यानंतर ते क्लायंट तेथून निघून जातात. तर भूमी आत्याला विचारते की आता तर आकाश ऑफिसमध्ये येऊ शकतो ना? आणि त्यावर रागिनी काही बोलणार इतक्यात राजा काका म्हणतात, हो, आता आकाशने ऑफिसमध्ये यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे रागिनी रागातच त्यांना बघते. आजीसुद्धा रागिनीला म्हणते की आता तू नाही म्हणू नको, कारण आता मलासुद्धा भूमीचं म्हणणं पटलं आहे. जर आकाश ऑफिसमध्ये गेला तर त्याला नक्कीच सगळं आठवेल आणि तो बरा होईल. त्यामुळे रागिनी नाईलाजानेच आकाशला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी देते. मात्र ती भूमीला सांगते की जर याच्याकडून एक चूक झाली तर हा पुन्हा कधीच ऑफिसला येऊ शकणार नाही. त्यावर भूमी म्हणते, ठीक आहे, पण आकाशकडून एकही चूक होणार नाही याची जबाबदारी मी घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कंपनीमध्ये बोर्ड मीटिंग सुरू असते. आकाशही त्यामध्ये सहभागी झालेला असतो. मात्र रागिनीच्या सांगण्यावरून त्यामध्ये असणारे इतर मेंबर्स मुद्दाम भांडायला सुरुवात करतात आणि त्यांच्या आवाजाने आकाश खूप वैतागतो आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि मोठ्याने ओरडतो आणि मग तो एकदम शहाण्यासारखा बोलायला सुरुवात करतो. त्यामुळे रागिनी आणि अभिजित खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.